खानापूर को-ऑप बँकेच्या नोकर भरतीत खानापूर तालुक्यातीलच युवकांना दिले प्राधान्य। सहकार खात्याच्या नियमांतर्गत नोकर भरती प्रक्रिया पूर्ण। संस्थेचे चेअरमन अमृत शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती। खानापूर येथील खानापूर को-ऑप बँकेची निवडणूक उद्या रविवारी होत आहे। या निवडणुकीमध्ये दोन पॅनल परस्पर विरोधी लढत आहेत। विद्यमान संचालक मंडळाने सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। मात्र या निवडणुकीत विरोधकांनी नोकर भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे। याचे खंडन विद्यमान चेअरमन अमृत शेलार व संचालक मंडळाने केले आहे। काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नोकर भरती प्रक्रियेविषयी बोलताना अमृत शेलार यांनी त्याचे खंडन करून खानापूर तालुक्यातील युवकांना या नोकर भरतीत आपण प्रप्राधान्य दिले आहे असा खुलासा संस्थेचे चेअरमन व विद्यमान संचालक यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले। यावेळी बोलताना अमृत शेलार म्हणाले, मार्फत परीक्षा घेतली जाते आणि परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांना एकाच 5 या नियमानुसार मुलाखतीला बोलवलं जातं। मुलाखतीमध्ये मिळालेले गुण आणि आम्हाला रिक्रुटमेंट कमिटीमध्ये स्वतः जॉईंट रजिस्टर, बँकेचे चेअरमन आणि तज्ञ बँकेचे संचालक यांना 15 मार्क द्यायचा अधिकार असतोय। त्या 15 मार्काचा आम्ही विचारपूर्वक जॉईंट रजिस्ट्रारशी बोलून शक्य होईल तेवढे ते संपूर्ण 15 मार्क खानापूर तालुक्यातील उमेदवारांना देऊन त्यांची भरती करावी असं स्वतः जॉईंट रजिस्ट्रारना मी विनंती केली आणि त्यांना विनंतीला मान देऊन त्यांनी स्वतःचे मार्क देत असताना खानापूर तालुक्यातील मुलांना प्रथम प्राधान्य दिलं। त्यामध्ये जी आम्ही आता नवीन भरती केलेली आहे त्यामध्ये हलकर्णी गावातून 1, रामगुरवाडी गावातून 1, कुकुडगिरी गावातून 2, कोणकोल गावातून 1, हलगा गावातून 1, कांजळे गावातून 1, इदुलोण गावातून 1, माळंगले गावातून 1, नावगाव गावातून 1, खानापूर शहर 4, तुपिनकट्टी 1। ही संपूर्ण ही भरती नोकर भरती ही खानापूर तालुक्यातील उमेदवारांचीच झालेली आहे। बरोबर। आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।